वालाच्या शेंगाचा वेल इथे शायद थोडेसे लागले पण आहे. हे बघा आता छोटेसेच आहे. तर ऑलवेज फेवरेट, ऑल टाइम मला कधी पण दिले तरी मी कधी पण खाऊ शकतो. साबुदाण्याचा नाश्ता आज समाधानी टाकतो. साबुदाण्याची खिचडी. ओके ताई. आमच्याकडे या नाश्ता करायला नक्की. एक YouTube चॅनल तुम्ही खोल. कसं झालं खाऊन बघा. साबुदाण्याची खिचडी. तुम्ही बघू शकता माझ्या मागचा जो घर आहे तो माझ्या मम्मीचा आहे. सो तुम्हाला इथून दाखवते. हाय, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आय होप सगळे खूप मस्त असणार. तर मी आज टेरेसवर आली विटॅमिन डी घ्यायसाठी, कारण आपल्या शरीराला ऊन पण घेणं खूप जास्त गरजेचं आहे. तर कोवळी ऊन मॉर्निंगची असते, तर मी तेच घ्यायसाठी आली टेरेसवर. आणि तुम्हाला एक गोष्ट पण सांगणार आहे, हा जडीबुटी ऑइल आहे. याच्यामध्ये आवळा, अश्वगंधा, अजून बरेच काही, मला जास्त जडीबुटीचं नाव पण नाही माहिती आहे. तुम्ही बघू शकता, हे तुम्हाला दिसत असेल तर हे पूर्ण सुकं होतं आधी घेतल्यानंतर. तर याच्यामध्ये मी कोकोनट ऑइल मिक्स केलं आणि याला 5 ते 7 दिवस उन्हामध्ये ठेवणार आहे. म्हणजे याच्या अंदरचं जेवढं पण काही पोषण निघते जडीबुटीमधलं ते कोकोनट ऑइलमध्ये मिक्स होणार. आणि मग जसं जसं ते संपत जाणार तसं तसं आणखी याच्यामध्ये ऑइल टाकणार आणि आणखी याला उन्हामध्ये ठेवणार. सो याला मी अप्लाय करून बघणे आणि तुम्हाला नक्की रिझल्ट सांगणार. आणि व्लॉगवर नवीन असाल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. आज पूर्ण व्लॉग बघा, कारण आज लॉंग व्लॉग आहे. मी कुठे जाणार, काय करणार, सगळं तुमच्याशी शेअर करणार. बस तुम्ही सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा. सो असं काही आहे. तुम्हाला एक फूल पण दाखवते मी. अरे बघा किती सुंदर दिसत आहे ना. आणि हे माझ्या फेवरेट वालाच्या शेंगाचा वेल. इथे शायद थोडेसे लागले पण आहे. हे बघा आता छोटेसेच आहे. तर ऑलवेज फेवरेट, ऑल टाईम मला कधी पण दिले तरी मी कधी पण खाऊ शकतो. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक, कमेंट, अजून शेअर करा, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. आणि इकडे वांग्याचं झाड आहे, वांगी लागले. मग मी याच्यामध्ये लावली ग्रो बॅगमध्ये. सो तुम्हाला एक गोष्ट आणखी दाखवणार आहे मी. हे बघा, याच्यामध्ये चुंगडीमध्ये पण वेल निघून इथे लागला आहे. सो अशा प्रकारे. तोपर्यंत लाईक, कमेंट, अजून शेअर करा, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. पूर्ण व्लॉग बघा आणि नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला व्लॉग कसा वाटला ते. किमी याला मी आता उन्हामध्ये ठेवलं आहे. बघू याला 5-6 दिवसानंतर कसं काही याचं मिश्रण होते पूर्ण ऑइलमध्ये. इकडे पाटली नाही बसली आहे ना. आता आमच्या घराकडे नाही, इथे एक मंडप लावला आहे, पण माहिती नाही कशाचं आहे, काय आहे. तर इकडे पाटली नाही बसली आहे. उंशेकासाठी हा मस्त सुंदर इथं फूल लागलं आहे. आणि आता कामं करून भेटू आपण नेक्स्ट पार्टमध्ये. साबुदाण्याचा नाश्ता आज. सामा टाकली का? साबुदाण्याची खिचडी. ओके गाईज, आमच्याकडे या नाश्ता करायला नक्की. एक यूट्यूब चॅनल तू भी खोल. चल पकड. कसं झालं खाऊन बघा. साबुदाण्याची खिचडी एक नंबर बनवलं.
पाटली नेसाठी नाश्ता नेऊन देत आहे. आता माहिती नाही खाते की नाही खात. बा कुठे गेली पाटली? नाही नाश्ता दिलं होतं तर नाही खाल्ली. ते काय पोहे नाही, उपमा नाही, काहीच नाही. आणि जर आता फ्रूट दिले, केळं, शेव, डाळी, तर खाते. तुम्ही बघा, हे बघा. अशी आहे आमची पाटली. नाही इकडे हे बिचारी पोळी खात आहे. असं आहे. सो आपण टेस्ट करून बघूया कसं टेस्ट झालं. One hour later. आंघोळ झाली, जेवण झाले, कामं झाले. आता आम्ही जाणार चंद्रपूर याच्यासाठी की माझी जी मेवणी आहे तिच्या हस्बंडला ना मार लागला. ॲक्च्युली जे झाड कापाची जे मशीन असते ते पायावर पडली, त्याच्यामुळे त्यांचं खूप जास्त ब्लड गेलं, त्यांना 9 टाके बसले. सो त्यांनाच आम्ही बघासाठी जाणार आहोत. आणि मगाशी जे मंडप दाखवलं, ॲक्च्युली त्या मंडपमध्ये हे आहे की आज ना आमच्या घराजवळ एकाचा 7वा महिना. तर कसं काय होते तुम्ही पूर्ण व्लॉगला बघा, लाईक, कमेंट आणि शेअर करा. आणि नक्की सांगा तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला. सो आपण भेटू थेट त्यांच्या घरी. आठवायचं कालच आले. काल हा मुरली हो का बा? का पोहोचलो आम्ही. फ्रूट्स घेतले. आता गाडी टर्न करून त्यांच्या घराकडे लावणार. मस्त छान काम झालं. हो ना? हे काढायच्या मशीन आली. टाके बसले 9. बरं झालं तर बरं झालं ना. मग नाही तर का बरं या तर सगळेजण बसून मशीन डायरेक्ट पायावर येऊन गेली. झाड कापत होतो नाही खालून कापत होतो तर असा पाय होता, असा उभं होतो मी, असं कापत होतं. म्हणजे मशीन डायरेक्ट अशी येऊन गेली पायावर. वरून काढलं की खालून? वरून खालूनच होती. नाही वरून असं पायाला कुठे लागलं? वरची काय खालती? आणि असं वरून ते चमडा आहे ना, ते असं झालं. चांगलं झालं. 2 अजून 4 झालं. मला पण सकाळी मी 5 नाही. हे काय आहे कमेंट नाही. हे नाही का मांकाली मंदिर जवळ नाही का हे अशी राहते, ठेवून राहते. ॲक्च्युअलमध्ये माहीत नाही. हा आमच्या पिंकीबाईचा टेरेस आहे. तर मी इथे पोहोचली आहे. तुम्ही बघू शकता माझ्या मागचा जो घर आहे तो माझ्या मेवणीचा आहे. सो तुम्हाला इकडून दाखवते. हा तिचं घर आहे. त्यांनी आता नाश्ता वगैरे बनवला. आम्ही पोहे नाश्ता वगैरे करणार आणि देन तुम्हाला सांगणार. तुम्ही मला सांगा कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? कमेंटमध्ये की तुम्हाला पूर्ण ब्लॉग कसा वाटला. आणि चला भेटू आपण की समोर काय काय होते. सो लाईक, कमेंट आणि शेअर. हे मेवणी बाई हाय मन, हाय मन, हाय मन. पोहे बनवले आहे. ठीक आहे. आता नाश्ता इकडे मम्मी आली. कोणता दोडका?
तुम्हाला हे माहिती असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा की याला काय म्हणतात. इकडे पूर्ण ट्रॅफिक. सगळेजण आले आता इथं दोडका पासाठी. मी सांगितली मांकालीचं मंदिरासमोर नाही का हे मला. ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. लाईक कमेंट आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.